जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव इथे मला या आनंददायी शनिवारचा भाग होण्यासाठी इथले मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक विशेष करून आमचे मित्र निलेश जोशी सर यांनी मला इथे इन्व्हाइट केलेलं आहे, बोलवलेलं आहे. त्यांचं मी खूप आभारी आहे, कारण की तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसोबत मलाही काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. आज आनंददायी शनिवारमध्ये मी बघतो की तुमच्या शाळेचे अनेक उपक्रम मी बघत असतो. आज बॅगलेस डे. कोणता डे आज? बॅगलेस म्हणजे दप्तर मुक्त शनिवार किंवा दप्तराविना शाळा. तर याचाच एक भाग म्हणून आपण आज रांगोळीच्या रंगांसोबत काहीतरी आनंद घेण्याचा प्रयत्न करू. तुम्ही रांगोळी टाकता दिवाळीला, वेगवेगळ्या सणांना, जयंती, पुण्यतिथीला. तर त्याच्यामध्ये कॅलिग्राफी नावाचा एक प्रकार आहे. कॅलिग्राफी म्हणजे लेखन कला. आपण खडूच्या साह्यानं फळ्यावर, ब्रशच्या साह्यानं कागदावर, भिंतींवर, तसंच रांगोळीच्या साह्यानं आपण जमिनीवर लिहू शकतो. आणि ते लिहिताना त्याच्यासाठी काही टूल्स आहेत. टूल्स म्हणजे साचे. ते साचे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि अगोदर मी तुम्हाला कशा पद्धतीने लिहितात ते दाखवेल. आणि त्यानंतर तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की सर आम्हाला पण शिकायचं ते, मी पण शिकू शकते, किंवा तुम्ही मला एक नवीन गोष्ट सांगतो. आपण जगत असताना आपल्याला वेळोवेळी आनंद होत असतो काही चांगल्या गोष्टीचा, आणि काही गोष्ट मनासारखी नाही घडली तर दुःखही होतं. वेळेत काही गोष्टी घडल्या नाही तर आपल्या मनावर एक दबाव पण येतो. माणूस नाराज होतो, निराश होतो, आणि कधी कधी तो उदास पण असतो. पण या रांगोळीच्या रंगांचं वैशिष्ट्य असं आहे की रांगोळी ही भारताची संस्कृती आहे. तुम्ही बघा, भारतातल्या प्रत्येक गावात, खेड्यापाड्यात घरासमोर छोटी तरी रांगोळी काढतात. स्त्रिया सकाळीच उठून रांगोळी टाकतात, त्यांचा संपूर्ण दिवस चांगला जावा हा पण त्याच्या मागचा उद्देश आहे. तर आपण त्या रांगोळीची आता सुरुवात करूया आणि रांगोळीची कॅलिग्राफी आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. अगोदर मी तुम्हाला कसं ते रांगोळी टाकतात, टूल्स कसे असतात ते सगळं दाखवतो, आणि मग त्यानंतर आपण सुरुवात करूया.